श्री गुरुपादुकाभ्याम नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 6 ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग 10. साधकानं मी म्हणून पुढे येणारं त्याचं ते अहमचं स्फुरण कोठून उद्भवत आहे ह्याचा बारकाव्यानं शोध घेतला पाहिजे. सोहम स्मरण करीत असता, सोहमचा ध्यानाभ्यास करीत असता अशा प्रकारचा शोध घेण्याचा प्रथम अभ्यास करावा. मन विषयातून निवृत्त करून हळूहळू अंतरी स्थिर करण्याचा सोहम ध्यानात नित्यनेमे थोडा वेळ अभ्यास करावा. मॉन्टेसरीतली लहान मुलं शाळेतून निघताना बाईंना घरचा अभ्यास काय म्हणून विचारतात. बाई म्हणतात, करा मनाचा काहीतरी. परमार्थात आपण सर्व मॉन्टेसरीतच आहोत. आपला अभ्यास म्हणजे मनाचा शोध घेण्याचा, मी कोण ते ओळखण्याचा. थोडक्यात, सूत गुंतले उकलावे तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाचिया बाह्या पसरुनी, परमात्मलिंगा धावोनी अंगाघडे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 6 ओवी क्रमांक 186 ते 317 यामध्ये ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायाचा अमनस्क राजयोग, पंथराज अथवा कुंडलिनी योग विशद केला आहे. कुंडलिनी ही चित्शक्ती आहे. ह्या कुंडलिनी शक्तीला ज्ञानेश जगदंबा, चैतन्य ब्रह्माची शोभा आणि प्राणाची जन्मभूमी म्हणून संबोधतात. ब्रह्मांडाला आधारभूत असणारी अशी जी ही चित्शक्ती मानव शरीरातही असते असं नाथ संप्रदाय सांगतो. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे असा नाथ संप्रदायाचा सिद्धांत आहे. श्रुतीत ही कुंडलिनी चित्शक्ती ज्ञानस्वरूप असून हिलाच प्राण असंही म्हटलं आहे. अशी ही कुंडलिनी नावाची प्राणशक्ती मानवी शरीरात मूलाधार चक्राच्या ठिकाणी 3.5 वेढे देऊन सुप्तावस्थेत खाली तोंड करून निजलेल्या नागिणीप्रमाणे निश्चेष्ट अशी असते असं योगशास्त्रात म्हटलं आहे. योगाभ्यासानं, तीव्र वैराग्यानं, भक्तीनं अथवा सद्गुरू कृपेनं ही कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि तदनंतर साधकाच्या ध्यानधारणाभ्यासानुसार ही ऊर्ध्वगामी होऊन सुषुम्ना मार्गानं ब्रह्मरंध्राकडे जाऊ लागते असं योगशास्त्र सांगतं. सोहम साधकानं सोहम ध्यानात किंवा सोहम ध्यानधारणेच्या अभ्यासानं मन शून्य करीत मूलाधार चक्रात वास करणाऱ्या ह्या कुंडलिनी शक्तीला मेरुदंडावरून ब्रह्मरंध्रापर्यंत नेऊन सोहम 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 असा भाव करीत, म्हणजे तो निर्गुण निराकार निरंजन असा जो शिव, तो मीच आहे असा वैराग्ययुक्त अंतःकरणानं भाव धारण करीत ह्या कुंडलिनी शक्तीला ब्रह्मरंध्रात स्थिर करावयाची, म्हणजे त्या ब्रह्मरंध्रातील परमशिवाशी, परमात्मलिंगाशी तिला एकरूप करावयाचं असा पिंड ब्रह्मांड ऐक्याचा नाथ संप्रदायी संकेतच जणू काही या आत्ताच वाचलेल्या ओवीत ध्वनित झाला आहे. हे जे शेवटचं वाक्य आपण आत्ता ऐकलं त्या वाक्यासाठी एक तळटीप आहे, ती मी आता वाचते. विशेष करून सत्पुरुषाकडून शक्तिपाताद्वारे जागृत होते. दर्शनात, स्पर्शनात, शब्दात अशा 3 माध्यमातून सत्पुरुष साधकावर अशी कृपा करतो. अतिमंद, मंद, शीघ्रतर, शीघ्रतम अशा शक्तिक्रमाने हा शक्तिपात साधकात अधिकारी पुरुष करतो.
येणाऱ्या साधकाचं पूर्वकर्मानुसार पारमार्थिक भांडं ज्या विस्तारात घडलं असेल त्याच प्रमाणात सत्पुरुषाकडून अशा प्रकारची कृपा होते. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.